नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण सगळ्यांची आवडती शेगाव कचोरी घरच्या घरी बनवणार आहोत। शेगावला गेल्यावर आपण ही हमखास खातो, पण आज आपण ही घरी बनवून खाऊया। अगदी परफेक्ट रेसिपी आहे। एक मोठी वाटी मी इथे मैदा घेतलेला आहे। आधी आपण कचोरीचं आउटिंग जे आहे ते बनवून घेणार आहोत। थोडासा ओवा चुरून घातलेला आहे व चवीनुसार मीठ मी याच्यात टाकून घेत आहे। कचोरी कुरकुरीत व्हावी यासाठी 1 चमचा मी इथे तूप टाकून घेतलेला आहे। हे हाताने आधी आपण मिक्स करून घेणार आहोत व असं बाइंडिंग यायला लागल्यानंतर आपण याच्यात पाणी घालून हे भिजवून घेणार आहोत। हे अगदी सोपी प्रोसिजर आहे। थोडं थोडं पाणी घालून याला आपण भिजवून घेणार आहोत। चपातीच्या पिठाप्रमाणेच कन्सिस्टन्सी आपल्याला इथे हवी आहे, तर त्याप्रमाणे आपण हे असंच भिजवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकतात असं आधी आपण याला एकत्र करून घेऊया। मैदा असल्यामुळे तो अगदी चिकट आधी हाताला चिपकतो, पण पीठ असं मळून झाल्यानंतर आपण त्याला तळहाताने असं मिक्स करून घेणार आहोत। सुरुवातीला तो असा चिपचिपीत आहे, पण असं तुम्ही तळहाताने घासून त्याला 5 ते 10 मिनिटं मळून घ्यायचं आहे। असं केल्यानंतर पिठाचा चिपचिपीतपणा निघून जातो व तो अगदी मऊसर पीठ आपलं तयार होतं। हे पहा, मी पुन्हा एकदा असं त्याला हाताने पसरवून आलटून पालटून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। असं पीठ तुम्ही लावल्यानंतर हमखास तुमची कचोरी अगदी कुरकुरीत आणि खस्ता होणार आहे। हे पहा, आपलं पीठ आता रेडी आहे व हाताला ते चिपकत नाही। या स्टेजला पीठ आल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं आपण याला तेल लावून असंच हाताने घासून मळून घेणार आहोत। अगदी इलॅस्टिसिटी या पीठमध्ये आली पाहिजे, म्हणजे कचोरी बनवताना ती फाटत नाही। हे पीठ आपल्याला 2 तास आधीच भिजवून ठेवायचं आहे, जेणेकरून अगदी परफेक्ट शेगावसारखीच कचोरी घरी बनणार आहे। व हे मी झाकून बाजूला केलेलं आहे। मसाल्यासाठी मी इथे 1 चमचा अख्खे धने, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरं हे मी कुटणीत कुटून घेणार आहे। तुम्ही मिक्सरला देखील करू शकतात, पण आपल्याला हे जरा जाडसरच करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात मी कसं जाडसर याला कुटून घेतलेलं आहे। त्यानंतर एक वाटण आपण बनवणार आहोत। त्यासाठी 5 ते 7 तिखट मिरच्या, त्यानंतर 1 इंच अद्रक मी इथे घेतलेला आहे, 5-7 लसूण व कोथिंबीर आपण मूठभर यात टाकणार आहोत। अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालून हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे। वाटण माझं आता तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकतात अगदी छान रंगाचं हे वाटण तयार होतं। त्यानंतर डाळ्या ज्या असतात त्या मी त्याच वाटीने 3/4 कप घेतलेल्या आहेत। ह्या ऑलरेडी भाजलेल्या असतात। याचं आपण पीठ बनवणार आहोत। हे लगेचच मिक्सरला तुम्ही बनवून घेऊ शकतात। अगदी बारीक पीठ बनवायचं आहे, हवं तर तुम्ही हे चाळून देखील घेऊ शकतात। आता आपण मसाला रेडी करणार आहोत। त्यासाठी 2 ते 3 चमचे रिफाइंड ऑइल आपल्याला पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर जे कुटून ठेवलेले मसाले आहेत ते मी आधी तेलात घालणार आहे। गॅस फ्लेम मीडियमवर मी ठेवलेली आहे। हे साबूत मसाले जे आहेत ते आता आपण तेलावर 1 मिनिट परतवून घेणार आहोत। यांचा छान सुवास यायला लागल्यानंतर जे वाटण आपण बनवून ठेवलेलं होतं ते वाटण देखील आता तेलात आपण ओतून घेणार आहोत। ते देखील आपल्याला तेलावर 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। हे पॅनला चिकटू न देता आपल्याला परतवून घ्यायचं आहे। वाटण तेल सोडायला लागल्यानंतर यात मी अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धने पावडर टाकून घेणार आहे व जो गरम मसाला तुमच्याकडे उपलब्ध असेल तो तुम्ही या ठिकाणी 1 चमचा घालू शकतात। व हे सगळं घालून पुन्हा एकदा आपण हे फ्राय करून घेणार आहोत। पुन्हा 1 मिनिट मी हे असंच परतवून घेतलेलं आहे। 1 मिनिटानंतर यात मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि अगदी थोडीशी साखर आपण याच्यात टाकणार आहोत, जेणेकरून चव बॅलन्स होईल व पुन्हा याला परतवून घेणार आहोत। यात आता आपल्याला 1 ते 2 पोहे खायचे जे चमचे असतात तेवढंच पाणी घालायचं आहे व हे मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी घातल्यामुळे आपला मसाला छान शिजणार आहे व तो खाली पॅनला चिपकणार देखील नाही। 2-3 मिनिटं हे परतवून आपल्याला घ्यायचं आहे। त्यानंतर यात मी कसुरी मेथी थोडीशी घालणार आहे।
यामुळे कचोरीला अगदी छान चव येते व ती देखील आपण परतवून घेणार आहोत। गॅस फ्लेम तुम्ही या ठिकाणी ॲडजस्ट करू शकतात। आता जे डाळ्यांचं पीठ होतं ते या मसाल्यात ओतून घ्यायचं आहे व हे पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे। सगळे मसाले हे डाळीच्या पिठाला लागले पाहिजेत असे हे आपल्याला परतवून घ्यायचे आहेत। गॅस फ्लेम तुम्ही स्लो टू मीडियम ठेवू शकतात। हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यावर पुन्हा मी 2 ते 3 चमचे पाणी टाकून घेणार आहे, जेणेकरून डाळ्यांचं पीठ जे आहे ते व्यवस्थित शिजेल व त्याचा कच्चापणा आपल्याला लागणार नाही व हे सगळं एकजीव होईल। पुन्हा हे आपल्याला असं परतवत राहायचं आहे। 2 ते 3 मिनटं हे आपण असंच परतवून घेणार आहोत। हे परतवून घेताना एक काळजी घ्या की हे पॅनला चिकटलं नाही पाहिजे, त्यासाठी गॅस फ्लेम तुम्ही ॲडजस्ट करत राहा किंवा गॅस फ्लेम स्लोवरच ठेवा। हे पहा, हे व्यवस्थित आता अगदी एकजीव झालेलं आहे व डाळ्यांचं पीठ घातल्यानंतर सर्व मसाल्यांचा रंग या पिठाला आलेला आहे। आता छान मसाल्याचा सुवास देखील यायला लागलेला आहे। हा मसाला बनायला एकूण 8 ते 10 मिनटं लागतात। हे पहा, सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे व गॅस फ्लेम आता या ठिकाणी मी बंद करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता अगदी बाइंडिंग स्टेटला हे पीठ आपलं आलेलं आहे। तुम्ही जर याला हातात घेऊन पाहिलं तर लाडूप्रमाणे कन्सिस्टन्सी याची येऊ शकते। आता आपण याच्यात कोथिंबीर घालून घेणार आहोत। कोथिंबीर देखील याच्यात मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकतात हातात तुम्ही हे पीठ धरा, अगदी लाडूसारखी कन्सिस्टन्सी येईल म्हणजे परफेक्ट आपला मसाला बनून तयार आहे। आता आपण कचोरी बनवून घेणार आहोत। त्यासाठी 2 तास ठेवलेलं पीठ तुम्ही पाहू शकता, अगदी इलॅस्टिसिटी त्याच्यात आलेली आहे। तुम्ही कशी कचोरी बनवा ती आता तुटणार नाही। आपण एकासारख्या लाट्या इथे बनवून घेणार आहोत। जेवढं पीठ मी घेतलेलं होतं त्या पिठात 10 कचोऱ्या बनवून तयार होतात। मी सर्व लाट्या हे एकदाच करून घेत आहे। त्यानंतर आपण जो मसाला आपला थंड झालेला आहे त्याचे देखील गोळे करून घेणार आहोत, जेणेकरून कचोरी भरताना आपल्याला जास्त वेळ लागणार नाही। याचे देखील आपण गोळे करून बाजूला ठेवून घेणार आहोत। रंग तुम्ही पाहू शकतात किती सुरेख आपल्या मसाल्याला आलेला आहे। आता आपण कचोरी बनवायला सुरुवात करणार आहोत। तर एक लाटी घेऊन ती हातानेच आपल्याला थोडीशी पसरट करून घ्यायची आहे। लाटीला मध्यभागी असा खोलगट वाटीसारखा आकार आपल्याला द्यायचा आहे व त्यात मसाल्याचा एक गोळा आपण टाकून घेणार आहोत व मोदक जसा आपण भरतो त्याप्रमाणे हे पीठ वर ओढत आणून आपल्याला लॉक करायचं आहे। कचोरी आपल्याला व्यवस्थित लॉक करायची आहे। जर याच्यात होल राहिला तर तळताना तेल आत जातं। हे हाताने मी प्रेस करून घेणार आहे। दोघं साईडने तळवे वापरून आपण हे प्रेस करून घेणार आहोत। कचोरी तुम्ही हाताने देखील पसरवू शकतात आणि वाटल्यास पोळपाटावर देखील हलक्या हाताने अशी लाटून घेऊ शकतात। येथे मी तेल गरम केलेलं आहे। अगदी लो टू मीडियमवर तेल गरम करून यात मी 2 कचोरी टाकून घेतलेल्या आहेत। कचोरी तळताना लक्ष द्या की आपल्याला त्या एका बाजूने पूर्ण झाल्याशिवाय उलटवायच्या नाहीत। कचोऱ्या छान आता फुगून आलेल्या आहेत। याला मी उलटवून घेणार आहे। गॅस फ्लेम लो टू मीडियमच आपल्याला शेवटपर्यंत ठेवायची आहे। कचोऱ्या अगदी ब्राऊन रंगावर आपण तळून घेणार आहोत। हे पहा, अगदी छान ब्राऊन आपल्या कचोऱ्या बनून तयार आहेत। ह्या आता आपण बाहेर काढून घेणार आहोत। कचोऱ्या म्हटलं की हिरवी मिरची आलीच, तर आपण इथे हिरवी मिरची मध्ये बारीकशी कापून तळून घेणार आहोत। कापल्यामुळे ही मिरची अंगावर उडत नाही। हे पहा, आपली हिरवी मिरची देखील कचोरीसोबत खायला तयार आहे। सर्व कचोरी याप्रमाणे तळून घ्या। ही कचोरी खाल्ल्यानंतर तुम्हाला शेगावला जाऊन आल्याचा फील नक्कीच होईल। अगदी परफेक्ट ही रेसिपी आपण बनवलेली आहे। तुम्ही देखील ही रेसिपी बनवून बघा, कशी झाली मला कमेंटमधून नक्कीच कळवा आणि स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून रेसिपी तुमच्यापर्यंत झटपट पोहोचेल। आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।